and show the quality cricket. Let's play semi-final 2. प्रसाद पाटील तयार आहे आणि समोर चिराग भोईर. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल कमालीचा चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय आणि त्या डॉट बॉल ने केली सुरुवात. ही खासियत आहे प्रसाद पाटीलची. बऱ्याचशा तो स्पर्धा व्यावसायिक म्हणून खेळला ऍज अ कॅप्टन. बऱ्याच वेळा त्यांनी नेतृत्व केलं आणि आज गावदेवी कळवे टीमचा मुख्य गोलंदाज सध्या तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. प्रसाद पाटीलला अप्रतिम पहिला बॉल. चिराग मागच्या मॅच मध्ये देखील तुफानी बॅटिंग त्याची राहिली परंतु समोर प्रसादचं चॅलेंज आहे हे तेवढं सोपं नसणार आहे. परंतु कोण जिंकेल बॅटल. पहिला बॉल डॉट. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला वेगाने निघाला बॉल. ओ आउटफील्ड थोडीशी खराब त्यामुळे बॉल टर्न झाला आणि रन्स मिळतील या बॉल वरती. 2 धावा. डावाचा श्री गणेश होत असताना आज बलाढ्य मरुआई विंधणे संघाला गावदेवी कळवेनं पराभूत केलं. त्याचं कारण सुशांत मोकलची कमालीची गोलंदाजी तेवढाच विस्फोटक फलंदाजीचा परफॉर्मन्स आणि समोर आता भोलानाथ आवरे संघ. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. दुसरा बॉल आलाय. 2 धावा देत असताना बरीच वर्ष आम्ही मॅडी भोलानाथ आवरे या नावानं संघ खेळताना पाहतोय. 1 टीम 1 ड्रीम असं म्हटलं जातं की जो संघ तुम्हाला ओळख देतो ना त्या संघाला तुम्ही कधी विसरू नका. कारण आउट फॉर्म असताना देखील आपल्याला संघ संधी देत असतो आणि भोलानाथ आवरे संघ अनेक वर्ष हा संघ खेळताना पाहायला मिळाला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक प्रसाद पाटीलचं जे नेहमी चर्चेचं राहतं आणि काय या ओव्हर मध्ये प्रसाद विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहतील. ओ इथे चांगला बॉल तेवढाच चांगला खेळून देखील काढलाय सुशांत त्या ठिकाणी. आउट ऑफ पेन विभाग. ओ रनआउटची संधी. कॉल चुकीचा आला पण थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतात 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. 3 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 4 धावा. याच दरम्यान सोनियाताई श्याम मोकाशी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी श्यामजी मोकाश यांचं प्रचंड मोठं योगदान या क्रीडांगणाला. वाटलं देखील नव्हतं प्रेक्षकांना की इथे स्पर्धा आयोजित केली जाईल आणि ती देखील 1 लाखाची आणि यासाठी प्रचंड मेहनत श्याम मोकाशी आहे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा आपण विशेष कौतुक करूया. ओ चांगला बॉल थोडासा पुढे पडला. फर्स्ट स्लिप जरूर तैनात होती परंतु नशीब बलवत्तर म्हणूया आज चिरागचं मागील मॅच मध्ये देखील त्याचा कॅच सुटला तिथे त्यानं आक्रमण केलं आणि इथे देखील थोडासा पुढे पडला बॉल. रन्स मिळायला जाईल 1 धाव. एका धावेने धावफलक पोहोचलोय. 4 बॉलच्या अखेरीस 5 धावा. बाउंड्री स्ट्रोक आला नाही हा देखील चिंतेचा प्रश्न आहे. पॉवर प्लेचं षटक आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्ले म्हटला तर तिथे तुम्हाला चौकार षटकार अपेक्षित असतात. एकीकडे रोहित आहे आणि दुसरीकडे चिराग भोईर. चिराग 4 बॉल खेळल्या 5 धावा पण तो मागच्या मॅच मध्ये रोहितनं सुरुवात चांगली करून दिली होती. तो रोहित आला बॅटिंग करण्यासाठी. या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये तुम्हाला बलाढ्य कळवे टीमच्या विरोधात जास्तीत जास्त 60-65 तर बनवायलाच हव्यात तर तुम्ही संघर्ष करू शकता. तेवढा सोपा नाहीये. कळवे संघाची बॅटिंग लाईन प्रचंड स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात 60-65 धावा. सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये 5 आल्यात. प्रसाद पाटील तयार. प्रसाद पाटीलचा बॉल बॅटची एज. पहिला धक्का टीम आवरे संघाला. फलंदाज होतील रोहित झेलबाद. दाखवत असताना प्रसाद पाटीलची कमालीची गोलंदाजी. पहिल्या 5 बॉल मध्ये अवघ्या 5च धावा आणि या मॅच मधली गोल्डन विकेट. प्रसाद सांगतायत जीतेंगे हम ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे मजबूतीत ना इरादा करो. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. 5 बॉल फक्त 5च धावा. रन्स काढाव्या लागतील भोलानाथ आवरे टीम कारण समोर देखील तेवढाच ताकदवान संघ आहे. 5 बॉल मध्ये फक्त 5च धावा झाल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रतीक गावंड इनअप नंबर 3 आवरे गावचा 6 किंग म्हणून ओळखला जातो आणि सध्या तरी या षटकारांची गरज आहे. क्रीडांगणामध्ये बरेचसे षटकार पाहायला मिळाले. विक्रमी धाव संख्या कोणी 90 काढल्या कोणी 100हून अधिक धावा आणि जवळजवळ आकाश पाटीलनं पहिल्या 2 दिवसामध्ये धुमाकूळ घातला. 100हून अधिक धावा. त्याच्यानंतर आय थिंक रोहित नावाचा खेळाडू तो आला त्यानं देखील 100हून अधिक धावा आणि पुन्हा एकदा सुशांत मोकल या खेळाडूने देखील 100हून अधिक धावा काढल्यात. चर्चेचा भाग राहिले खेळाडू आणि उत्तमरित्या बॅटिंग. सुरुवात चांगली केली. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा 1 विकेट.
बोलानाथ आवरे टीमच्या विरोधात गावदेवी कळवे टीमला आपण पाहतोय. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल आहे. प्रसाद पाटील थांबवलंय बॅटिंग डिपार्टमेंटला. इथे देखील बॉल टर्न करत असताना पहिलं षटक राहिले गावदेवी कळवेच्या सुपर डुपर खेळाडूच्या नावावरती. अवघ्या 5 धावा आणि प्रसाद पाटीलनं चांगलाच प्रसाद दिला. 1 विकेट घेतली आणि फक्त 5 धावा दिल्यात. वडाला पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 5च धावा आल्या. त्यामुळे आता पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मकता या मॅच मध्ये गरजेची आहे. बोलानाथ आवरे टीम धावा तुम्हाला बनवणं फार महत्वाचे. वारंवार आपण उल्लेख करतो पण तो बॉलिंग ट्रॅक वरती असा खेळाडू आलाय ज्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये शांत स्वभावाने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. प्राऊड ऑफ पेन आणि सुशांत मोकर रायगड भूषण या पुरस्काराने या खेळाडूला अगदी संबोधलं गेलं. आणि नेहमीच बराच मोठा चाहता वर्ग आहे सुशांतचा. सुशांतची मॅच म्हटली की त्याच्या गावचे पाठीराखे टेम्पोनं मॅच पाहण्यासाठी येत असतात आणि ही खासियत त्या खेळाडूची राहिली. फक्त 5 धावा आतापर्यंत टीम बोलानाथ आवरे टीमच्या विरोधात बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत मोकल आतापर्यंत प्रचंड चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पण तू समोर चिराग आहेत युवा जनरेशनचा विस्फोटक आणि घातक खेळाडू. त्याच्याकडे सर्वांचंच लक्ष. आवरे टीम कमीत कमी 12 या ओव्हर मध्ये 24 बॉल मध्ये आणखीन 48-50 धावा बनायलाच हव्यात. चिरागच्या विरुद्ध सुशांत मोकल. पहिला बॉल पहिलाच बॉल प्रचंड वेग कमालीची गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल दबाव वाढवल्या. म्हणूया की आवरे टीमच्या फलंदाजीला थोडासा घामच फोडलाय. 7 बॉल मध्ये फक्त 5च धावा. चांगली बॉलिंग करतायत प्रसाद नंतर सुशांत. याच गोष्टी विंदणेच्या विरोधात देखील त्यांनी केल्या. बी पोल मध्ये विंदणे संघ पोहोचला होता आणि बलाढ्य विंदणेला पराभूत केला आज गोट्याच्या टीमनं. 7 बॉल मध्ये फक्त 5च धावा. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय. अप्रतिम फटका पण तू लांबी थोडीशी कमी पडली. क्रिकेटमध्ये फुटबॉल पायानं अडवला बॉल. कमालीची फिल्डिंग. अवघी एकच धाव आणि या एका धावेने धाव फलक पुढे जाईल. फक्त 6 धावा. 8 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा. 5 षटकांची मॅच. 4 दिवस स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि आज अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. विशेष कौतुक करू आम्ही संपूर्ण पांदिवे 11 पांदिवे टीमच्या आयोजकांचा. माझे उपसरपंच चषक 2026 हे महापर्व आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रत्येक दिवसामध्ये राहिली आणि आज देखील प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. आज सुट्टीचा दिवस नाही तरी देखील प्रेक्षकांनी किती क्रिकेटवरती प्रेम दाखवलंय. लॉफ केलाय बॉलला. पुढे जाऊन डान्सिंग ड्रॉप द अटॅक. बॉल चाललाय डिपाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. चांगला फटका एक्झिक्यूट केला सुशांतच्या विरोधात. पुढे जाऊन हा फटका खेळला आणि रन्स मिळाल्या 4. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्मो और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात कशी झाली याहीपेक्षा तुमचा शेवट हा देखील आता तेवढाच महत्वाचा आहे. धावांची गरज आहे आणि सध्या तरी सिक्सर किंग प्रतीक गावंड याच्या बॅट मधून आलाय एक चौकार. सुशांत मोकल तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल वेगवान बॉल. LBW हे चोख प्रत्युत्तर. फलंदाजाला सांगितलं देखे जरा किसमें कितना है दम. मागणी असते. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा तो खेळतो आणि येत्या मे महिन्यामध्ये इंडिया आयकॉन ओपन भारतामधील सुपर डुपर 64 खेळाडू निवडले जातील आणि त्यामध्ये सुशांत मोकल ऍज अ आयकॉन हा त्या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या या खेळाडूची ओळख आहे. आणि इथे धक्का दिलाय सुशांत मोकलनं. फलंदाज प्रतीक गावंडला बाद केलं. सिद्धेश भगत येतात नवीन खेळाडू इनॅप नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती. बॅटिंगला तुम्हाला सावरायचं. एकीकडे डावाला पुढे नेण्यासाठी धावा काढाव्या लागतील. विकेट्स ठेवायच्या आहेत. विकेट्स पडत राहिल्या तर दबाव वाढेल आणि वर्चस्व वाढेल गावदेवी कलवे टीमचं. सुशांत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. खेळाडू तैनात. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खराब फिल्डिंग. रन्स मिळतील 4.
पुढे जाईल. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. ना शेंडा ना बुंदा. डायरेक्टली दांडा क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज होतील बाद. सेमीफायनलचे पॉइंट आपण पकडणार नाही आहोत, ज्यामुळे तुमच्या ज्या सुरुवातीच्या 3 मॅच तुम्ही खेळल्यात त्याचेच गुण आपण इलेक्ट्रिक स्कूटी आहे त्याच्यासाठी आणि बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर यासाठी त्या धावा पकडतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय जातोय आय थिंक आणि 2 ओव्हरच्या अखेरीस 7.00च्या सरासरीने 3 खेळाडू बाद. गोलानात आवरे टीमची धाव संख्या अवघ्या 14 धावा. सुशांत मोकलने या स्पर्धेमध्ये एकच सांगितलं, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर ओ समंदर भी आएगा, टक्कर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डेफिनेटली तशीच फाईट केले सुशांत मोकलनं. अगदी पहिल्या मॅच पासून संघर्ष केला आणि या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये देखील अगदी ब्रेक लावलाय धाव फलकाला. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद पाटील 3ऱ्या ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळतील. चिराग आले जे सलामीला आलेत आणि त्यांच्या बॅट मधून देखील हव्या तितक्या रन्स आल्या नाहीयेत. फक्त 2च चौकार या इनिंग मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 14 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये प्रसादनं 5 दिल्या. तोच प्रसाद आला 3ऱ्या ओव्हर मध्ये. ओ वेगवान बॉल बाहेर निघाला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. डावखुरे आताचे गोलंदाज बऱ्याच वेळा टेनिस बॉल मध्ये यशस्वी झालेत. त्याचं कारण त्यांच्याकडे असणारा नॅचरल स्विंग, त्यांच्यातली भेदकता, त्यांचं कौशल्य, त्यांची गुणवत्ता. पण तो आज स्टँडर्ड दाखवला गोलंदाजीचा. टीम कावदेवी कळवे संघानं तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते, तेव्हा तुम्ही यशस्वी खेळाडू बनता. प्रयत्न करतात ते जिंकतात, हार मानतात ते हरलेले राहतात. आणि नेहमी आपण उल्लेख करतो आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आज गावदेवी कळवेनं केली. वेगवान बॉल तेज तर्रार. आणखीन एक व्हाईट बॉल. दुसरा व्हाईट बॉल लगातारचा. धाव फलकावरती 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रचंड वाटणारी गर्दी. हेच घवघवीत यश म्हणूया स्पर्धेचं. मी पांदिवे 11 पांदिवे टीमची स्पर्धेचं जेव्हा कौतुक करेन. आम्ही जेव्हा पोहोचलो या स्पर्धेमध्ये तेव्हाच पाहायला मिळालं दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये ही भव्य दिव्य ट्रॉफी किती बिग ट्रॉफी आणि बिग टुर्नामेंट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला देतोय आपण इलेक्ट्रिक स्कूटी. बऱ्याचशा या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात, पण तू ही पांदिवेची स्पर्धा. या बॉल वरती नक्की काय घडलं. बॉल चाललाय मागच्या दिशेनं. सीमारेषेचा वेध घेत असताना खेळाडू धावतायत, पण तू इथे 2 धावा बॅटकटचा इशारा दिला अंपायर्सनं. यस बॅटकट जरूर बॅटकट लागली आणि 2 धावा मिळतील. 2 धावेनं धाव फलकावरती 18 धावा. एका बॉल मध्ये प्रसादने या ओव्हर मध्ये 4 दिल्यात. ज्या प्रसादनं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5च दिल्या होत्या, त्या प्रसादने एका बॉल मध्ये 4 खर्च केल्यात. तो धावा बोलाण्यात आवरे टीम थोडेसे पाठीराखे देखील चिंताग्रस्त पाहायला मिळतात. टेन्शन वाढले कारण धावा बनल्या नाहीयेत हव्या तितक्या. कारण प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग लाईन फार मजबूत आहे आणि त्यांच्या विरोधात आपण 60-65चा उल्लेख केला. शॉर्ट पिच बॉल इनफिल्डच्या वरून धाडलाय. फटका चांगला आहे. कौशल्यपूर्ण स्ट्रोक. बॉल निघालाय दणदण दणदण करत. बॅट्समनच्या मनगटामध्ये आहे जोर. त्यानं मारलाय कडक 4. धावा मिळतील आणि 4 धाव्यानं धावफलक पुढे जाईल. रन्स बनल्यात 22 रन्स. डब्बल दुरी धावफलकावरती. 22ला 3 विकेट्स. ही चांगली सेमीफायनल एन्जॉय करतो आपण. बरेचसे प्रेक्षक देखील एन्जॉय करत असताना आपल्या स्मार्ट टीव्ही वरती देखील. ओ चांगला बॉल लावडली अपील. बॅटची एज. धक्का लागलाय 4था. चिरागचा खेळ संपला. उरण नगर परिषदेच्या नगरपालिकेवर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं झेंडा रोवला आणि म्हणून भावनाताई खानेकर मॅडम ह्या 1470 मतांनी निवडून आल्या. एवढ्या मताधिकारी निवडून आल्याबद्दल नक्कीच पांदिवे 11 पांदिवेच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. लगेचच त्यांचं आगमन होईल. ही ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार साहेबांच्या 5 मिनिटं तुम्ही गेम थांबवायचा आहे. ही ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल.
भावनाताई घाणेकर मॅडम यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांचा मंचावरती आगमन झालंय. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या ज्या सदस्य मुख्य आहेत आणि त्यांचं आगमन या मंचावरती पाहायला मिळते. सहर्ष स्वागत मॅडम, आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा आणखी द्विगुणित केली त्याबद्दल सहर्ष स्वागत. तुतारी वाजली आहे आणि नक्कीच राजकारणाची दिशा देखील बदलेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण देशाचे खरं तर भीष्माचार्य म्हणून संबोधलं गेलंय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अनुयायी अर्थात भावनाताई घाणेकर मॅडम इथं उपस्थित झाल्यात. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेकरता अगत्याचं निमंत्रण पाठवलं होतं. माजी उपसरपंच चषकामध्ये आपण आलात, तुमचं पुन्हा एकदा शब्द सुन्नांनी स्वागत करेन आणि घेऊन जाईन मॅच करा आणि आवाज ऐकू शकाल संयम घरत सरांचा. थँक्यू मॅडम यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मानसकन्या म्हणून देखील साहेबांनी त्यांना उल्लेख केला आणि भावनाताई घाणेकर यांचा आम्ही शब्द सुमनानं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सहर्ष स्वागत आहे. आणि जाऊया मॅचकडे. सेमीफायनल मॅडम सुरू आहे आणि फक्त याच्यानंतर एकच सामना राहिला मेगा फायनल. उरण पूर्व विभागातील पांदिवे गाव आहे आणि पांदिवे गावामधील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण आज पाहताय. ज्या स्पर्धेची कॅश प्राइज आहे तब्बल 1,00,000 रुपये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर राहणाऱ्या खेळाडूला आपण देतोय इलेक्ट्रिक स्कूटी. जो सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी करेल त्या खेळाडूला इलेक्ट्रिक स्कूटीनं त्या खेळाडूचा गौरव केला जाईल. 5 दिवस ही स्पर्धा, 4 दिवस स्पर्धेची अप्रतिम प्रवाह राहिला या स्पर्धेचा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आता आपण पोहोचलोय. सध्या फाईट करते कळवेट तालुक्यातील पेन तालुक्यातील कलवे संघ आणि उरण तालुक्यातील हा भोलानाथ आवरे संघ. या दोन संघांमध्ये फायनल मध्ये दाखल झालाय पेन तालुक्यातील आणखीन एक संघ आई रायबादेवी रावे संघ हा फायनल मध्ये पोहोचलाय. चला खेळाडूंना आपण धावा पोहोचूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 3 खेळाडू बाद, 4 खेळाडू बाद, 25 धावा. जलपानाची व्यवस्था करायची आहे. जल है तो कल है असं म्हटलं जात आहे. पाणी हे तुमचं भविष्यकाल सुरक्षित ठेवेल आणि वाणी तुमचं वर्तमान काळ सुरक्षित ठेवेल. कारण शब्द पुसण्याची ताकद खोडरबर मध्ये नाही आहे. जिभेवर खोडरबर चालत नाही, कागदावर चालतोय. म्हणजे शेवटच्या क्षणी पत्ता कधी कट करायचा कोणाचा हे राजकीय व्यासपीठ आहे म्हणून बोलतो भावनाताई मॅडम, माहिती आहे ना. शेवटच्या क्षणी टॉपच्याला ठोकला जातोय, त्यामुळे बेसावध राहू नका. राजकारणात सगळ्यांनी सावध राहायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 25 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट. भोलानाथ आवरे टीम 25 ला 4 विकेट पडल्यात. चला थोडीशी घाई करा कारण आपल्याला स्वागत सोहळा देखील मान्यवरांचा करायचा आणि ही स्पर्धा अगदी बहुचर्चित राहिली. प्रचंड बोलबाला या स्पर्धेचा पाहायला मिळाला. श्याम मोकाशी यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू.
शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी राहिला। षटक क्रमांक 4 चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती येतील। गोलंदाज दीक्षित येताना पाहायला मिळतात चौथ्या षटकामध्ये। दीक्षितनं मागील मॅच मध्ये एक षटक असं टाकलं जिथे रन्सच दिल्या नव्हत्या, असा दीक्षित आला बॉलिंग करण्यासाठी। चला सामना पण चला या ओव्हर नंतर थांबवू जरूर। इथे फटका चांगला आलाय परंतु मिस फटका फसलाय। कॅचची संधी फलंदाज होतील बाद। आय थिंक आपण सन्मान करणार आहोत। फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती। शेवटचं चौथं षटक दीक्षित पाटील येत आहेत। नवीन खेळाडू येतील साहिल मैदानाच्या आतमध्ये। 5 खेळाडू बाद झालेत। अर्धा संघ गारद केलाय भोलानाथ आवरे टीमचा। 5 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं। बरेचसे नामांकित संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि उरणचे 2 संघ सुपर कामगिरी करत फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यांचा। तर दुसरीकडे पेण तालुक्यातील हे 2 संघ पनवेल तालुका देखील खेळला परंतु उरणला यश मिळालं आणि पेण तालुक्याला यश मिळालं असं आपण म्हणूया। काही क्षणामध्ये आपण मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करू। 5 खेळाडू बाद संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 25 धावा। रन्स तेवढ्या झाल्या नाहीयेत। सेमीफायनलची मॅच। गोलंदाज तयार दीक्षित पाटील। डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे आणि दीक्षित पाटील यांना संधी दिली। मागच्या मॅच मध्ये आय थिंक 5वं षटक दीक्षित पाटीलनं केलं परंतु तिथे चांगली गोलंदाजी राहिली। त्यामुळे चौथ्या षटकामध्ये दीक्षितला इन्व्हाइट करत असताना स्विंग यार मिस बॉल पडल्यानंतर बाहेर वळला। आणखीन एक डॉट बॉल। अशा परिस्थितीमध्ये जर डॉट बॉल आले तर रन्स बनणार नाहीयेत आणि डॉट बॉलचं प्रमाण बरंच पाहायला मिळालं या सत्रामध्ये। विशेष कौतुक करूया गोलंदाजीमध्ये प्रसाद पाटीलचा। तदनंतर आला सुशांत, त्यानं 2 विकेट घेतल्या, 9 धावा फक्त खर्च केल्या आणि दीक्षित पाटीलचं हे षटक आतापर्यंत एकही रन्स आली नाहीये 2 बॉल मध्ये। पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारलाय। डीप मिड विकेटला खेळाडू तैनात आहे परंतु बॉल जाईल सीमा पार। स्टँड अँड डिलिव्हर षटकार। सहा धावा मिळाल्यात आणि 6 धाब्याने संघ पोहोचला 31 वरती। 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। अवघ्या 3 बॉलचा खेळ बाकी। ओव्हर क्रमांक 4 एंड ऑफ द पॉवर प्ले मध्ये रन्स बनल्या नव्हत्या पॉवर प्ले मध्ये परंतु आता उशीर जरूर झालाय आणि त्या मोठे फटके गरजेचे आहेत। फलंदाज तयार साहिल गावंट। इथे वेगळं धाडस दाखवलं गरज नसताना हा फटका। आणखीन एक डॉट बॉल। षटकार आला होता परंतु काहीतरी वेगळं करायचं होतं साहिलला परंतु ते व्यवस्थित जमलं नाहीये। डॉट बॉल। 31 वरती 5 विकेट भोलानाथ आवरे टीमच्या। गोलंदाजी ट्रॅकवरती दीक्षितला आपण पाहू शकता चांगली बॉलिंग त्याची आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि पाठीराखे खुश झालेत आज कलवे टीमचे देखील। ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिलाय कलवे टीमचा। शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला। ऑन साइडला वळवला लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुशांत परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमा पार। 4 रन। चार धावा मिळाल्यात आणि 4 धाव्याने संघ पोहोचला 35 धावा धाव फलकावरती। शेवटचा बॉल चौथ्या ओव्हर मधला लास्ट बॉल। क्लीन बॉल दांडी गोल 6वा धक्का। चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया लगेच। ऐकूया आवाज प्रवीण ठाकूर सरांचा। यस धन्यवाद सर। तर जाऊया सगळ्यात आधी उरण नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलंय अर्थात शरदचंद्र पवार साहेबांच्या मानसकन्या भावनाताई घाणेकर मॅडम यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन रहे म्हणून महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारा अर्धाकृती पुतळा आपण त्यांना प्रदान करणार आहोत। कॉम्बॉक्स मध्ये यायचं मॅडम। जिजाऊंच्या लेखी अर्थात प्रार्थनाताई मॅडम आपणही पुढे यावं आणि सुप्रियाताई श्याम मोकाशी यांच्या पवित्र शुभ हस्ते या जिजाऊच्या लेखीचा यथोचित मान सन्मान करूयात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। उरण नगर परिषदेवरच्या पहिल्या प्रथम नागरिक आपण म्हणूयात त्यांना। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात। 1470 मतांनी
नक्कीच निर्विवाद वर्चस्व गाजवलंय म्हणून शरदचंद्र पवार सरपंचा या मानसकन्यांचा यथोचित मान सन्मान या अहिल्याबाईंची लेखी आहेत, जिजाऊंच्या लेखी आहेत म्हणून हा सत्कार स्वीकारताना माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि राजे शिवछत्रपतीचा म्हणून अगोदरच चपला बाजूला करल्यात. हा मान माझ्या राजांचा आहे आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मात्र साहेबांनी पुढे यायचंय, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. तिथे गेलं तरी चालेल. येस नो डाऊट, या लवकर. रोहिदास पाटील साहेबांना विनंती, आपण लगेच या कारण वेळ कमी आहे. HMT घड्याळवाल्यांची बोलती बंद केली मोबाईल ना. परंतु एक गोष्ट सांगेल, प्रत्येकाच्या मनगटावर जरी मनगटी घड्याळ नसलं ना, माझ्यावर हातात स्मार्ट वॉच आहे, परंतु वेळेला थांबवण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही आहे. म्हणून वेळेला महत्व द्या, कारण भावनाताई मॅडमना मोठी मीटिंग आहे, परंतु केवळ आपल्या प्रेमापुढे ते उपस्थित आहेत. येस केतन मात्रे सरांना विनंती करा, आपण ही पुढे यावं. सर या. नारायण रावडे नलावडे सरांना विनंती करेन, आपणही पुढे यावं. नलावडे साहेबांना विनंती आहे, आपण पुढे यावं, कारण अतिथी देवो भव आणि पांदेव नगरीमध्ये आल्यानंतर स्वागत समारंभ स्वॅग से करेंगे, नो डाऊट. दुसरा माईक आत्ताच मी देतो, माझ्याकडून वेळ माझी संपते आणि आपण मनोगताकडे येऊया. आवाज ऐकू शकाल. उरण नगर परिषदेवर खर तर ज्या नारीनं हे वर्चस्व गाजवलंय त्या नारी शक्तीचा जय जयकार करणारी अर्थात शरदचंद्र पवार साहेबांची मानसकन्या भावनाताई खानेकर मॅडम यांना आपण ऐकूयात. पांडिवे 11 पांडिवे अशा या पांडिवेच्या पवित्र भूमीमध्ये हा क्रिकेट सामना होत आहे. श्याम मोकाशी सर आणि नरेश मोकाशी सर यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी किती संघ सहभागी झाले? 32 संघ सहभागी झालेत. अंतिम टप्प्यात ही क्रिकेट सामना आहे आणि काल सुद्धा दिघोड्याला मॅचेस होत्या, जाता आलं नाही, दिलगिरी व्यक्त करते. परंतु रोज मॅचेसचे निमंत्रण येत असतात, कुठे जाता येतं कुठे जाता येत नाही. पण जाताना रस्त्यामध्ये हाच विचार करत होतो आता भाषण काय द्यायचं, कारण हे राजकीय व्यासपीठ नसतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ नसतं. क्रिकेट म्हटलं की सगळे तरुणाई एक वटलेली असते आणि वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे वगैरे बाजूला ठेवलेले असतात. त्याचाच एक आनंद या ठिकाणी येत असतो, कारण माझ्या तालुक्यातले, या भागातले, जिल्ह्यातले, परिसरातले तरुण एकत्र येऊन या ठिकाणी मॅच खेळत असतात आणि एकमेकाच्या हातात हात देऊन वेगवेगळ्या टीमच्या का होईना टीममध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सामना खेळत असतात. कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं, तरी सुद्धा उत्साहात हा क्रिकेटचा सामना पार पडतो. तसाच तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा तुम्ही एकात हातात हात घाला. परंतु आता स्पीकर्सनी सांगितलं की कुठंतरी विकेट काढली जाईल. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राजकारणामध्ये डोळ्यासमोर राजकारण ठेवून आम्ही चाललेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठेही विकले न जाणारे आम्ही षटकार चौकार वेळोवेळी मारत राहू, पण कुणाची विकेट कधी काढायची हा सुद्धा
त्या ठिकाणी आम्हाला बरोबर माहिती आहे, परंतु उरणच्या विकासासाठी एकमेकाच्या हातात हात घालून सध्या तरी आम्ही चालत आहोत, पुढे पण चालत राहणार. उरणचा विकास हाच आमचा ध्यास, असं म्हणून या युवकांसाठी वेळ पडेल तेव्हा, या तालुक्याच्या प्रत्येक घटकासाठी वेळ पडेल तेव्हा ही तुमची भावनाताई तुमच्या सोबत असेल, एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, उरण आपलं आहे आपलं, आणि इथं आवाज ही आपलाच असला पाहिजे. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम. बोलणार नाहीये, पण मॅडमने खूप चांगलं संबोधित केलं. आपण सगळे झेंडे बाजूला सोडून, राजकीय चपला बाजूला सोडून एकत्रित आहोत, म्हणून एक गाव एक टीम हे ड्रीम असलं पाहिजे. क्या दिन दिखा रही है सियासत की धूप छाव, क्या दिन दिखा रही है सियासत की धूप छाव. पहले पैरों में ताज थे, इतने हुए जलील. ए दादा नो ऐका की, इतने हुए जलील के जूते में आ गए, इतने हुए जलील की जूते में आ गए. ही राजकारणाची परिस्थिती आहे, म्हणून राजकारणात कोणी कोणावर विश्वास ठेवू नका. परंतु एक गोष्ट सांगेन, मैत्रीच्या पक्षात नेहमी राहा. का माहिती आहे का? कारण मेल्यानंतर एकच पक्ष, पितृ पक्ष, आणि निशाणी आहे कावळा कावळा काक काक काक. पितृ पक्ष, पित्रांना माहित आहे काव काव खाव, मामाच्या आईचं डोलं खाव. चला मॅचला आता आपण सुरुवात करूया. भावनाताई घाणेकर यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं, उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष. आणि चला आता मॅचला आपण सुरुवात करतोय. एकीकडे गावदेवी कळवे आणि त्यांच्या विरोधात टीम भोलानाथ आवरे संघ खेळतोय, आणि धावा बनल्यात फक्त 35 धावा. शेवटचं षटक आहे, आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. गोलंदाज राज मोकल येताना पाहायला मिळतील. शेवटच्या ओव्हर मध्ये राज म्हात्रे येताना पाहायला मिळतात. पहिला षटक त्याच्या वैयक्तिक या मॅच मधला. कॅचची संधी, कॅच सोडला, मागे चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 धावा मिळतात, आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांची मॅच, शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी, आणि पहिल्याच बॉल वरती कॅच सोडल्या. 39 धावा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने टाकल्या, अगदी खोलात बॉल टाकत असताना चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला, आणि 4 धावा धावफलकावरती. 39 रन्सची चर्चा आपण मगासपासून करतोय की 60 धावा, पण तो आता तिथपर्यंत पोहोचणं बोलण्यात आवरे टीम साठी थोडंसं कठीणच बनलंय. 39 धावा. शॉर्ट पिच बॉल इनफिल्डच्या वरून भेदून बॉल चाललाय पॉइंटच्या रिझन मध्ये. सीमारेषेचा वेध घेत असताना खेळाडू पोहोचला जरूर, पण तो बॉल अगोदरच निघून गेलाय सीमारेषा पार. 4 रन. अब 4 धावेने धावफलक पोहोचले. 43 धावा. खरंच सर, तुम्हाला सांगतोय सामना थांबला तो फायदेशीर आहे, तो भोलानाथ आवरे संघासाठी फायदेशीर आहे. मी म्हटलं होतं ना, वेळ प्रत्येकाची येते. मागील 3 बॉल मध्ये 2 चौकार आलेत, आणि त्याच्याच मुळे धावफलक 43 वरती जाऊन पोहोचले. जशी जशी सेमीफायनलची मॅच वाढत चालली तसे प्रेक्षक देखील गर्दी करू लागलेत. ही खासियत या स्पर्धेची. इथे फिरून मारलाय, व्हाट अ शॉट. बॉल निघालाय डिप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार.
सत्य भोईर ऑन फायर. मला वाटतं हा फाटका आहे ना तो मॅकग्राथला मारलेला सचिन तेंडुलकरचा फटका बघितलात का? जेसीबी शॉट आहे हा, जेसीबी शॉट आहे. सत्य भोईर ऑन फायर. राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला या षटकारासाठी. जो षटकार सत्यानं मारला त्याच्यासाठी 500 रुपये. ओ इथे फुल टॉस बॉल, डीप कव्हरला बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक तैनात, तिथे चुकी झाली. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेनं 50चा टप्पा ओलांडलाय. धावेनं धावफलक 53 वरती पोहोचलाय. मागील 5 बॉल मध्ये बाउंड्री स्ट्रोक आले 4. एकच डॉट बॉल काढलाय राजनं. 3 चौकार 1 षटकार. शेवटचा बॉल. ओ इथे बॉल येईल डॉट आणि पहिल्या पूर्वार्धाचा सेमीफायनलचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना बोलाना तावरे टीमचा धावा काढल्या 53 आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये गावदेवी कळवेला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 54 धावेची असेल आवश्यकता. 54 धावा काढायच्यात. मॅच कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, कोण जाईल फायनल मध्ये ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. बुलंद आवाज तुमचा ऐकायला येईल. त्या कॉमेंटेटर्स आपल्या सोबत जोडले जातील. प्रवीण ठाकूर सर, मॅन फ्रॉम वशेनी. अंपायरला शेवटी जायचं आहे. दारू सुटणाऱ्या चीज नाहीये. तुम्ही दारूला लाख सोडाल हो, दारूनी तुम्हाला सोडलं पाहिजे की नाही? अरे सरकारचा एवढा रेव्हेन्यू कमी होईल. पुढे माहित आहे ना काय होईल? जीएसटी जीएसटी जीएसटी. खरं आहे ते बोलतोय बाबांनो. मी व्यासपीठ कोणतंही असो आहे काय असेल ते ऑन दी स्पॉट. याच दरम्यान प्रतीक वर्तक सरांच्या वतीनं कळवा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गोट्या चांगला खेळ कर अशा पद्धतीच्या त्या सूचना आहेत. घर बसल्या लाईव्ह कलवे गावामध्ये सगळे चॅनल बंद, एकच WDC ओनली. संदेश शेळके सर व्ह्यूअर्स बघा जरा किती आहेत आपल्याकडं, चेक करा. कारण ही स्पर्धा राहिली नाही आहे, हा महासंग्राम आहे. एक क्रिकेटचा थर्रार बघण्याकरता वर्किंग डे असून सुद्धा तब्बल 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 व्ह्यूअर्स आपल्या सोबत जोडले गेलेत. 1600 आकडा आहे तोच आम्ही सांगतो. फुगवून सांगायची काय गरज आहे का? आम्ही काही मटका किंग वाले नाहीयेत. हा मोबाईल ओपन करा, शब्दात धार आहे म्हणून सगळ्यांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे म्हणून 1 वर्षानंतर का होईना या प्रेक्षक मायबापांना तेच प्रेम दिलंय आणि म्हणून या प्रेक्षक मायबापाकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप वर्किंग डे असून देखील पाटणीवर बॅग आहे म्हणजे ते सांगतायत ट्रॅफिक लागली खोपट्याच्या ब्रिजवर म्हणून आम्ही थांबलोय, थंब करून आले. पण जर लाईव्ह वर दिसले ना त्या मालकाला मॅनेजरला तर संपलं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेगळे पॉइंट वर आजा कुंजे ऐकताव काय तुम्हाला सांगते. मनुकाव नाही ना खारका बदाम नाही मिलाची. सिद्धेश हसते म्हणजे त्याला समजलाय काय म्हणा बोलायचं आहे. हा जाऊया. फोन नको रे बस झालं.
तुमच्या शुभेच्छा सगळ्या सांगेन मी. येस, कुडावी गावचे एक उत्कृष्ट तंत्रशुद्ध समालोचक अर्थात शेखर पाटील सरांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता आणि या बिग फाईट मुकाबला करता खूप सारे शुभेच्छा आल्यात. हे प्रेम आहे. येस, मयूर गावान यांचे पिताश्री दाथा गावण साहेब देखील पांदिवकरांवर प्रेम अप्रतिम आहे म्हणून नरेश मोकाशी सरांच्या बाजूला अगदी बसलेत. मावस भाऊ आहेत ते अविचे मामा अर्थात अविनाश ठाकूर यांना जिल्हा परिषदेचं तिकीट कन्फर्म केलंय. सोबतच राहा, आता जाऊ नका नवीन पनवेलला, इथंच थांबा, गरज आहे. काका ताई माई अक्का सगळ्यांना सांगा, निशाणी आहे, मी सांगणार नाही. बांदिवकर तुमचा तुम्ही बघून घ्या सदी बाबा. जाऊया, लाईव्ह आहे म्हणून बोलत नाही आहे. जाऊया सामन्याकडे. सामना प्रतिम आहे, रोमांच थर्रार, बदलाल युद्ध, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे माजी उपसरपंच चषक 2026 पानदिवे 11 पानदिवे. ही स्पर्धा आपण पाहू शकाल. मोकाशी बंधूंनी खूप मोठी मेहनत घेतली आणि श्याम मोकाशी आणि त्यांच्या मित्रबरोबरांनी जी मेहनत घेतली, धोंडूकाका मैदान जरी नसलं ना तरी त्या मैदानावरच्या प्रतिकृती याच मैदानावर बघायला मिळतात. आणि मोठं आयोजन समर्थ चषकाचं देखील याच मैदानावर आहे आणि काही दिवसानंतर ह्या मैदानाचा कायापालट नक्कीच होणार आणि या पूर्व भागातील जनतेला पुन्हा एकदा प्रति धोंडूकाका मैदान सापडेल हा विश्वास आहे आपल्या सगळ्यांना. JR लॉजिस्टिक मैदान, एका बाजूला भोळा तावरे, दुसऱ्या बाजूला गावदेवी कळवे. ही लढत जबरदस्त आहे. संदीप गव्हाण सर आहेत का इथं? भोलानाथ आवरा संघाचा एक स्टार गोलंदाज, परंतु त्याला माहिती आहे कळवे संघाविरुद्ध रोशननं त्याला बेहाल केलं होतं, त्यामुळे तो कदाचित आज नाही आहे. रोहित, पहिला चेंडू लेग बिबॉलचा व्हील फेटाळून लावलाय. मला वाटतं गोट्याने सांगितलंय बॅटला स्पर्श करून चेंडू केलाय. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. हॅलो. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय माननीय श्री प्रवीण रोहिदास म्हात्रे साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोपरवली आणि त्यांच्या समवेत माननीय श्री सचिन वेदक साहेब, सामाजिक कार्यकर्ते पांदिवे यांना विनंती असेल आपण मंचावरती या. पहिला चेंडू निर्धाव, सुशांत बोकल. ओहो, जबरदस्त चेंडू, वा फन्नाड वेग आहे, थांबवलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू गॅदर करून सिंगल धावेचं महत्व गोट्याला माहिती आहे आणि हे एक धाव काढली गेली. आता मात्र गावदेवी कलवे संघाचा धुरंधर अर्थात कर्णधार आहे प्रसाद पाटील. यस, प्रवीण पाटील सरांचं आगमन झालंय, म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. सर या, मी सांगतोय तुम्हाला, इयत्ता 13वीला असताना सायन्सची कबड्डीचे प्लेयर आले नव्हते, धरून बांधून आम्हाला कबड्डीचे प्लेयर बनवले आणि मी ऐका जरा 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. तर त्यांनी मला पाठवलं, अरे पण यांच्या समोर कोण एंट्री करील, हे नुसते आले तर धाबेदान आणले, डेव्हिड बून यांच्या समोर जाईल कोण. मला पकडलं. पहिला दादाला बोललो, पांदिवकर मी वशींचा आहे हो, मना करा कमी धर. बरं तो धेला त्यांनी, शेवटी तो खेळाडू कसला ऐकल तर पकडला होता. म्हणून माझी सरपंच प्रवीण म्हात्रे साहेबांचं या निमित्तानं स्वागत करेन. ओहो, फक्त दिशा 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 भरकटली आणि काय घडलंय, फक्त वेगावर स्वार होणार ही फलंदाजी. प्रसाद पाटील धुरंधर आहे, चतुर आहे, चौकार. दिलीप म्हात्रे सर प्रचंड खुश आहेत. इथं कोपरेली गावचे डीजे मॅडी तुमच्यावर सगळं प्रेक्षक वर्ग फिदा, मार्केट खाऊन टाकलंय.
आम्हाला बोलायला काही चान्स नाही. संयम करत फिके, प्रवीण ठाकूर फिका, ओनली एकच गाजतोय, नावच गाजतोय, ब्रँड आहे डीजे पॅडी, नाम तो सुना होगा. येस रोहित, पुन्हा एकदा परतावं लागेल. सटीक लाईन लेन, सटीक लाईन लेन. एक डाव तुझा, आता दुसरा डाव माझा आहे. आणि म्हणून तर म्हटलं गेलंय गोलंदाज आणि फलंदाजांमधला द्वंद्व. 12व्या खेळाडूंकडे देखील लक्ष द्या. कॅमेरामन शांत शांत शांत. परंतु सुशांत आहे ना, तोपर्यंत मित्रा घाबरू नको. आणि भोलेनाथ आज सोमवार आहे, तू घाबरू नको. सामना तापवासाठीच आम्ही आलोय. संयम घरात तिकडे आहे, संयम बाळगलाय, पण तुम्ही संयम बाळगत नाही. आरपार होऊ दे काय होईल ते. ओ हो स्टंपच्या बाहेर, चौथ्या स्टंपवर अटॅक. वा, भरधाव वेगानं ही एक्सप्रेस, भोलानाथ नावाची एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावतीये. रिव्ह्यू नाहीये. मैदानावर जे निर्णय होतील ते फायनल असतील सध्या. अय दादा प्रसाद पाटील, डोकं शांत ठेव. मी नेहमी सांगतो आमच्या विभागातील लोक सगळ्या खेळाडूंना, डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर असेल ना तर जग जिंकता येईल. बरोबर का? जग जिंकू नका, पहिला आपला भाग जिंका, ही मॅच जिंका, मोठी ट्रॉफी जिंकून घरी जा. ओ हो, मी म्हणेन लेदरचं क्रिकेट चालू आहे की काय? मैदानावर लेदरची मॅच चालू आहे असं वाटू लागलंय. सुपर भन्नाट वेग. प्रसादनं देखील 5 धावा खर्च केल्यात, म्हणून कर्णधार विरुद्ध कर्णधार पलटवार म्हणून म्हटलं गेलंय. वारावर प्रतिवार, हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. क्या बात है. 24 चेंडू 49 धावा, 24 चेंडू 49 धावा. सुपर मॅच. प्रेक्षकांना आवडणारा सामना पाहिजे होता आणि 5वा दिवस आम्ही का ठेवलाय? संपूर्ण स्पर्धा ही 5 षटकांची ठेवली आहे, याला कारण आहे. आणि ही प्रेक्षकांच्या भेटीला आली अनोखी स्पर्धा आहे. पाहायला मिळते ते दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ घरत साहेब यांचं आगमन झाले. त्यांचा आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या समेत विशाल पाटील कंठवली यांचं देखील आगमन पाहायला मिळते. स्वागत आहे आपलं. जय माता दी दिघोडीचे सर्व यस, मयूर दादांचं आगमन झालंय. आणखी का स्वागत. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई हल्ला झालाय. षटकार. विशाल पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन. खरं तर मयूर पाटलांबद्दल घरात साहेबांबद्दल काय म्हणावं. त्यांच्या मित्रपरावाला संपूर्ण वर्षभरात ते वैष्णव देवीला ट्रिपला घेऊन जातात. मी त्यांच्याबद्दल नक्कीच बोलेन, पण सध्या मॅच कडे जाऊयात. चिराग भोई स्ट्रायकरकडे आहे. स्ट्रायकर ऑन स्ट्रायकवर खेळण्यासाठी सुशांत बोकाल. ओहो, दिशा भरकडली आहे दशा बघायला मिळेल गोलंदाजाची. इट्स अ वाईट डिलिव्हरी. 12 धावा धापटलावर आहेत. जर प्रसाद पाटीलनं 1 षटकारांची हॅट्रिक पेश केली तर बांदेवे गावचे सुपुत्र आणि कलवे गावचे जावई म्हटल्यावर माहिती ना काय प्रेम विशेष असतं. देवेंद्र म्हात्रे साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 1001 रुपयाची पारितोषिक जमा झालाय. ओहो, बुंद्यातला चेंडू उडवलाय. सेन्सिबल क्रिकेट. त्याला माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान, म्हणून एकच धाव. 54 धावांची गरज असताना हा खेळ बघायला मिळतोय. ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावण्याची क्षमता राखतोय.
एकाच गोलंदाजावरती हॅट्रिक असली पाहिजे. हा म्हणजे 2 बॉल 2 माराल आणि पुढच्या नेक्स्ट याला जर आला तो बक्षीस नाहीये हे अगोदरच सांगितलंय. कारण बक्षीस मिळवण्याकरता वाघाचं काळीज असावं लागतं. शेर का बच्चा है, दोनों ही शेर के बच्चे हैं. परंतु चिराग जबरदस्त तेवढ्या ताकदीनं अडवलाय चेंडू का नाही. या चेंडू फंबल झाला, क्षेत्ररक्षक फंबल. सिंगल धावाचा रूपांतर डबल धावेत. धावा आधीच तुमच्याकडे कमी आहेत म्हणून एक धाव वाचवावी लागेल. भोळा तावरा संघ एवढा चिवट संघ आहे. धोंडू काका मैदानावर फक्त 36 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बारक्या कांबळे संघ खेळत होता आणि 36 धावा शेवटच्या चेंडू पर्यंत आणल्या आणि 1 धाव 1 चेंडू 1 धाव. चेंडू डॉट. बारक्या कांबळे पराभूत. येस मला वाटतं बारक्या कांबळीला ग्रहण आहे 1 किंवा 2 धावांचं. दादरपाडा नाईट रजनी स्पर्धेमध्ये दिली की तसंच घडलं होतं. डीजे मॅडी आमच्यापर्यंत माहिती पुरवतात. बारक्या कांबळेचा प्रचंड मोठा फॅन आहे डीजे मॅडी. इनर एज मोठा मासा करायला लागलाय. आनंद तर झालाच पाहिजे. प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. येस इन ॲट नंबर 363 नंबरची जर्सी. काल मी त्याचं कौतुक केलं मात्र तो राजा झाला आणि डोक्यात हवा गेली. तो इथून लगेच मैदानाच्या बाहेर गेला, दुसरीकडे खेळायला गेला. पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा, टीम जेव्हा गावकीची एकत्र असते ना त्या टीमला प्राधान्य द्या. तुमचं नाव 7 समुद्रा पलीकडे देखील जाईल. त्यामुळे या टीमला महत्व द्या. एक गाव एक टीम. मयूर दादा बरोबर ना. आणि म्हणून गावात 2 टीम असाव्यात जरूर, परंतु छोट्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपली शक्ती प्रदर्शन करावं. जेव्हा 1 लाखाची स्पर्धा असेल, मोठ्या स्पर्धा असतील तेव्हा मात्र गावकीची एकच टीम असावी. मग वैचारिक मतभेद बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे. म्हणून गावासाठी खेळायचं आहे, नावासाठी खेळूच नका. आपोआप तुमचं नाव होईल. कारण लोक तर नाव ठेवतच राहतील, परंतु आपल्या आई वडिलांनी जे नाव केलं ना त्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. इट्स अ ब्रँडेड. फटका जबरदस्त आहे. चाबुक शॉट. चेंडू फर्रार. इंडिया गेट झाला की इंडिया गेट मधून ठेंगातून चेंडू फर्रार. 4 धावांकरता. कॅमेरामन एक छोटा चिमुकला आमच्या सोबत आहे, त्याच्याकडे जाऊ नका. नफत बडा कखत बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. एडिटर वाटतोय तुम्हाला, जरा कॅमेरा झूम अप करा. हा एडिटर आहे, अर्थात नाव आहे यश. एडिटरच्या माध्यमातून खूप साऱ्या सगळ्यांना अगदी प्रसिद्धी देणारा हा चेहरा. म्हणून यांनाही पडद्यामागच्या सगळ्या सूत्रधारांना फोकस करायला पाहिजे. सुपर वेग काढून घेतला, हवा काढून घेतली, राजला उभं ठेवलंय. निर्धाव चेंडू. 19 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत. अजून एक एडिटर आहे आमच्या सोबत जोडलाय, विनीत ठाकूर अर्थात पिंटू. हात उंचव दादा, तुम्ही महत्वाचे आहेत. कारण कसं आहे ना, प्रल्हाद शिंदेचा आवाज कोणी तोडू शकत नाही, परंतु अनंत पाटील, दत्ता पाटील ही नावं आग्र्यांची आहेत, त्यांचे कवी आग्री आहेत. म्हणून या आग्र्यांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नितीन गडकरी साहेबांचे निकटवर्तीय अश्विनजी जाचक साहेब यांचं आगमन झाले. आम्ही त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय. यावं साहेब, आपण मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 18 चेंडू 35 धावा. 18 चेंडू 35 धावा.
हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है। जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर। विजयाच्या पताका कुणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कुणाच्या अंगावर असतील येणारा काळ ठरवेल। 18 चेंडू 35 धावा, भोळा तावरे की गावदेवी कळवे। काय होईल काय होईल, तिकडं बजरंगाचा जय जयकार होईल की इकडं भोलेनाथाचा जय जयकार। यस, स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट रोहित म्हात्रे। ओहो, रडारवर चेंडू फेकून दिलाय, हवाईला षटकार। साक्षात दर्शक तिकडं बजरंग बली अंगात आलाय, सुशांत आहे, फार काळ शांत बसायला मी काही संत नाही। ए प्रसाद, आवाज आला का माझा? फार काळ शांत बसायला मी काही संत नाही आहे आणि म्हणून हा वारू उधळलाय। ही विकेट महत्वाची आहे। आवरेकरांना ही विकेट मिळवण्याकरता भोलेनाथाला साकडं झाला। अल्लाह बेमिसाल लाजवाब, शेर की झलक सबसे अलग। गोठ्याचा नादच करू नका। षटकारांचा अष्टक, लगातारचे 8 षटकार, लगातारचे 5 षटकार। धोंडू काका मैदानावर आले होते आणि कंठवली सगळ्याला सोडलं नव्हतं। अजूनही कंठवलीकरांच्या स्वप्नात गोट्या जात असेल आणि ते गाणं लागलं की हल्दीला ते गाणं बंद करायला होता डीजे ऑपरेटरला। ए मी सांगतो ते खोटं आहे का? कंठवलीकर माफ करा पण हे खरं आहे। सुपर, एवढी दहशत आहे। आणखी एक तिसरा षटकार, व्हाट अ विकेट। ओहो, सुपर। बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे मित्रांनो। सुपर। हवा काढली आहे म्हणून मी नेहमी सांगतोय क्रिकेट मध्ये कोणतंही आव्हान हे विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे। परंतु घडलंय काय म्हणून नेहमी म्हणतोय सामना होता कुठं, आलाय कुठं, सामना आहा तक येऊन ठेवलाय। जोरदार टाळ्याचा गजर आणि गजर। या उरणपूर्व जनतेनं खूप प्रेम दिलंय सुशांतला आणि म्हणून गोट्या कधीही पूर्व भागात मॅच खेळण्यासाठी उतावीळ असतो। खूप प्रेम दिलाय। नियतीच्या मनात दडलंय काय? आणखी एक तडाखा, चौथा बॅक टू बॅक षटकार। रोहित सारख्याला थोडलं नाही, धुरंधरला खलनायक बनवलाय। मी लहान असताना हल्दीमध्ये हे गाणं वाजायचं। गायक आहेत हसन जहांगीर, बरोबर ना डीजे मॅडी? गाणं सुपर आहे आणि ते गाणं जर तुम्ही लाईव्ह बघितलं ना तर मन प्रसन्न होईल। म्हणून कोणालाही दारू पाजून कोणीही काही करू शकतो। ते गाणं बघितल्यानंतर युट्यूबवर तुम्ही सांगा स्वप्नील बघा जीप फिरवतोय, ते जीप फिरवासारखीच गोष्ट आहे ती, तुम्ही बघा फक्त। परंतु सामन्याचा रंग पलटलाय, संघ बेरंग केलाय। 4 लगातारचे षटकार होत्याचं नव्हतं केलंय, क्षणार्धात सामन्याचं वाटोळं केलंय। म्हणून नाव आहे सुशांत मोकल। डिफेन्स एक धाव नक्कीच गुंड होईल। एका धावेने संघ पुढे सरकलाय, संघ मात्र बसलाय 44च्या घरात। 13 चेंडू 10 धावा, 13 चेंडू 10 धावा। हार मानू नका, हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकू शकत नाहीये। परिस्थितीने कवच कुंडल काढली म्हणून काय झालं? मैदानातून पळ काढायचा नसतो। ए आवरकर ऐक जरा, 12वा खेळाडू घाबरू नको। मैदानातून पळ काढायचा नसतो, हरलो तरी चालेल, परंतु
हे कर्णासारखं गाजलं पाहिजे. 10 चेंडू 13 धावा, 10 चेंडू 13 धावा, 13 चेंडू 10 धावा, माफ करा. राज मात्रे 1 धाव नक्कीच पूर्ण केली. सिंगल डबल धावा, ही स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. कधी कधी कसं होतं आपल्याकडं, तो षटकार मारतो म्हणून मी षटकार मारण्याकरता प्रयत्न, 3-4 बॉल डॉट, सुशांत बाजूला, नंतर गेल्यावर तो आऊट, निकाल वेगळा. घरी गेल्यावर मग काय काय फोडताना ते आम्हाला सगळं माहित आहे. पण एक विशेष आहे, सिंगल डबल धाव. मी राजीव गांधी मैदानावर होतो, आदर्श चषकाला, तिथं सामना कॉमेंट्री करत होतो. संदेश केने खेळत होता. दादा एक किस्सा सांगतोय, वेळ आहे माझ्याकडं. अरे फोन नका करू, ठेवा. या दरम्यान हनुमान नाईक सरांच्या वतीनं कळवे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. एक दिग्गज समालोचक आणि एक दिग्गज पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि कळवा संघाला खास करून शुभेच्छा आल्यात. तर संदेश केने 43 धावांवर खेळत होता, नाश्ता केला होता. पवन केने बाद झाला. भावेश पवार आतमध्ये एंट्री केली. भावेश पवारनं फुलटॉस चेंडू कट केला फक्त महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं, आणि संदेश केनेला स्ट्राईक वेणू आणला. बॅक टू बॅक 2 षटकार, 50 धावा कंप्लीट केल्या. पूर्वार्धाची मॅच, परंतु ज्याची गेम चालते ना त्याला स्ट्राईकवर येणं आणा. थोडक्यात एवढंच सांगायचं आहे. यस विराट यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आवरे संघाकरता देखील कट्टर समर्थक. वा, सुसाड वेग नाव आहे कुणाल गावण. हे आणतात कुठून मला प्रत्येक समजत नाही. रायझिंग स्टार आहे. 11 चेंडू 9 धावा, 11 चेंडू 9 धावा. राज स्ट्रायकिंग कराय. ओहो, वेगावर स्वार चेंडू फर्रार, 4 धावांकरता. समीकरण बिघडलं या चौकारानं. धावाधाव पटलावर आहे 49. 5 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 5 धावा. वाघेश्वर पिरकोन संघाचा आक्रमक स्टार खेळाडू विशाल गावण यांच्या वतीनं देखील शुभेच्छा आल्या या सामन्याकरता. षटकार, वन विकेट. ये बल्लेबाज दा गेंदबाज की पूरा देख रहा है ना सूरत, सिर्फ उसको देख रहा है कि अपने टीम की जरूरत देखता और 6 रन फॅच फिनिश. चला आपण सन्मानाकडे जाऊया. ज्यांचं नुकताच आगमन झाले ते मयूर शेठ घरत साहेब दिगोडे माजी सरपंच यांचा आपण सन्मान करणार आहोत.